अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आणि अप्पी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांचा विषय रुपालीविषयी चाललेला असतो. रुपालीबद्दल कशी चुकीची आहे हे अप्पीला पटत असतं. अर्जुन रुपाली वहिनी मोठ्या आहेत, थोरल्या आहेत, तू समजून घे म्हणून असं अप्पीला सांगत असतो. पण अप्पी म्हणते की त्या मोठ्या आहेत, समजतात, मान्य मला, पण त्या चुकलेत हे नक्की. अर्जुन बोलतो की अप्पे तुला नक्की काय बोलायचं आहे गं? अप्पी बोलते की काही असो, त्या चुकल्यात आणि त्यांनी आपल्यामधला निर्णय नाही घेतला पाहिजे हे मला वाटतं. अर्जुन म्हणतो की अगं त्यांनी मला 7 वर्ष मला आणि कदमांना त्रासात बघितले, त्यामुळे त्यांना असं वाटतं तुझ्यासोबत अमोल होता त्यामुळे तुला ह्या त्रासाला सामोरं जायला जास्त काही वाटलं नाही. अप्पी बोलते की अर्जुन बा सारखं तोच विषय काढू नकोस, मलासुद्धा कळतंय, मलासुद्धा त्रास झाला आहे. अमोल माझ्यापाशी होता याचा अर्थ असा नाही की मला त्रास झालेला नाही. अर्जुन म्हणतो की त्या वाईट असतील पण त्यांचा हेतू वाईट नव्हता. अप्पी म्हणते की मला असं वाटत नाही, त्यांचा हेतू वाईट नसता तर त्या आता इथे राहायला आल्या नसत्या आणि इथे येऊन रोज तेच राडे करणार, तमाशे करणार, हे मला अजिबात नको आहे आणि हे सगळं सुद्धा अमोल समोर होणार. अर्जुन म्हणला की अप्पे रुपाली वहिनीने मला खुश राहावं, मी आनंदी राहावं म्हणून हे सगळं केलेलं असेल. अप्पी म्हणते की ते काही असेल, मला पण हे पटलेलं नाही. ते पुढचं बोलतच असतात की तेवढ्यात अमोल येतो आणि अमोल म्हणतो की आज मला खूप झोप आलेली आहे, चला ना आपण झोपूयात. त्यावर अर्जुन म्हणतो की चला आपण झोपूया. अमोल म्हणतो की नाही असं नाही. तेव्हा अर्जुन आणि अप्पी अमोलकडे बघत म्हणतात तर आज अमोलला गोष्ट ऐकायची आहे. तर अमोल म्हणतं की येस बाबा, आज मला तुम्ही गोष्ट ऐकवायची. ते म्हणून अप्पी अर्जुन बोलतात की बरं ठीक आहे, आज अमोलला आता रोज गोष्टी सांगाव्या लागणार. तर असं म्हणून अमोलला बेडवर झोपायला नेतात. इकडे मोना आणि रुपाली किचनमध्ये असतात. मोना म्हणते की ताई तुम्ही बरोबर टायमिंगवर आलाय, आता ह्या दोघांना एकत्र येऊन देणं हाच आपलं फक्त ध्येय आहे. रुपाली म्हणते की मोना तू आता फक्त बघच की कशी त्यांना वेगळं करते ते. आता फक्त मी इथं राहायला आले याचा उद्देश फक्त एकाच आहे की या दोघांच्यात आग लावणं. एकदा का या दोघांच्या ठिणगी पेटली की आग बनायला वेळ लागणार नाही. इकडे मोना आणि रुपाली अप्पी अर्जुनला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. अमोल झोपी जातो. अप्पी उठून जाणार असते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की अप्पे बोल ना, तुला काय बोलायचं होतं, तू काय रुपालीताईंबद्दल बोलणार होती. अप्पी म्हणते की अरे अर्जुन अजून तू तिथेच आहे, जाऊ दे ना, सोड, याबद्दल आता बोलून काय उपयोग आहे. अर्जुन म्हणतो की असं काही नाही अप्पे, तू रुपाली वहिनींनी तर राहू नये याबद्दल तुझं स्पष्ट मत आहे, मला कारण कळालं पाहिजे. अप्पी म्हणते की त्यांना एकतर आपल्यापाशी राहू नये असं मला वाटत नाही, पण आता अमोलसाठी त्यांना राहावं लागणार आहे तर ठीक आहे, मी त्यांनासुद्धा एक्सेप्ट करेन. तेव्हा अप्पी म्हणते की मला त्यांचं वागणं पटलेलं नाही. अर्जुन म्हणतो की अप्पे तू हे विसरू नकोस की त्यांनी 7 वर्ष आमच्यासाठी काय काय केलं. अप्पे म्हणते की तेच तर, त्याच्या पुढे तुम्हाला काही दिसतच नाही आहे आणि मला आता रुपाली ताईंविषयी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही. आता मी झोपते, मलाही झोप आली आहे, उद्या कामाला जायचं आहे असं म्हणून अप्पी झोपते. अर्जुनसुद्धा दुसरीकडे तोंड करून झोपतो. अप्पी मनाशीच विचार करत असते की अर्जुन तुला कसं रे कळत नाही आहे मला काय बोलायचं आहे ते, मला नाही पटत आहे. रुपाली ताईंनी आपल्यामध्ये पडलेला माझ्या मनातला भावना तुला कधी कळणार. मी किती वेळा तुला माझ्या मनातल्या भावना सांगायचा प्रयत्न केला, पण तू एक आहे की तू असं एक्सेप्ट करायच्या मनस्थितीतच नाही आहेस. अर्जुन बोलतो की अप्पे तू चुकलीस, तू 7 वर्षापूर्वी हे केलं नसतंस तर अजूनसुद्धा आपण हे नसतो. यात रुपाली वहिनीची काहीच चूक नाही आहे. चूक झाली पण असेल तरी त्यालाही जबाबदार तूच आहेस. तुला कदाचित आधी जर एवढं मोठं काही केलं नसतंस तर आपल्यात हे दिवस बघायलाच भेटले नसते. ह्याला तू सगळ्यात कुठे ना कुठे तूच जबाबदार आहेस असं म्हणून अर्जुनसुद्धा परत झोपी जातो. सकाळ होते. तिकडे सगळेजण नाश्ता करत असतात. रुपाली, मोना, बापू, कदम, दिप्या, अमोल, अप्पी सगळे तिथेच बसलेले असतात. अमोल डोक्याला हात लावून बसलेला असतो. दिप्या तिथं पोहोचतो आणि म्हणतो की काय भाची सरकार आज का बसलात. मोना म्हणते की अहो तुम्ही हा शर्ट का घातला, तुम्हाला माहिती आहे ना हा शर्टचं बटन तुटलं आहे म्हणून मी साईडला ठेवलं आहे, थांबा आता मी बटन आणते आणि लावते. असं म्हणून मोना आत जाते आणि दिप्याच्या शर्टाचं बटन लावून ते जवळ त्यांना बघून अमोल म्हणतात की आयडिया, आता मी सुद्धा बाबाच्या शर्टाचं बटन तोडतो म्हणजे माझे मा आणि बाबा जवळ येतील. तेव्हा तो म्हणतो की मोना किती क्यूट आहेस का तू. त्यावर मोना म्हणतो की अगं बाई भाची सरकार खरंच.
असं म्हणते आणि अमोल तिथून पळून जातो. अर्जुनच्या शर्टाचं बटन तोडतो. अर्जुन आंघोळीवरून आल्यानंतर शर्ट घालतो तर त्याला बटन तुटलेले दिसतं. अमोल तिथेच असतो. अमोल म्हणतो की बाबा तुम्ही शर्ट का काढताय? अर्जुन म्हणतो की अरे ह्याचं बटन तुटलंय, मी दुसरा शर्ट घालतो. अमोल म्हणतो की नाही बाबा तुम्ही थांबा, मी मला घेऊन येतो, ती दुसरं बटन लावून देईल. अर्जुन म्हणतो की अरे त्याची काही गरज नाही, मी दुसरा शर्ट घालतो ना. अमोल म्हणतो नाही म्हणजे नाही, तुम्ही थांबा, मी आणतो मला. म्हणून तो बाहेर जातो. तेव्हा आप्पी तिथंच बसलेली असते. अमोल म्हणते की चल आपल्याला बाबाच्या शर्टाचं बटन लावायचं आहे. रुपाली लगेच हा डाव हाणून पाडण्यासाठी म्हणते की त्याची काहीच गरज नाही, भाऊजींचे सगळे शर्ट आणि कपडे मी आणलेत, मी दुसरा शर्ट त्यांना देते. अमोल म्हणतो की नाही, त्यांच्या शर्टाचं बटन मला लावेल ना. त्यावर रुपाली म्हणते की अरे बाबा घाईघाईत आले त्यामुळे जास्त कपडे आणले नव्हते, पण मी काल भाऊजींचे सगळे कपडे आणले, थांब मी त्यांना दुसरा शर्ट देते आणि बटन काय नंतर लावेलच की तुझी मा. आप्पी म्हणते की नाही, तो थांबला असेल, मी लावते ना, 2 मिनिटाचं काम आहे. रुपाली म्हणते की अगं खरंच त्याची काहीच गरज नाही, एवढे शर्ट असताना बटन तुटलेला शर्ट लगेच कशाला घालायचा, तू लाव ना, नंतर लाव. असं म्हणून आप्पीला सुद्धा नाराज करते आणि ती बटन शर्ट आणायला जाते. अमोल इथं सुद्धा त्याला तोंडावर रुपालीने पाडल्यामुळे तो अजूनच त्याचा मूड ऑफ होतो. इकडे नंतर शर्ट घालून अर्जुन कामावर जातो. तेव्हा चिंचुके आणि अर्जुन आप्पीविषयी बोलत असतात, पण तेवढ्यात आर्या तिथे येते. त्यामुळे चिंचुके लगेच चोरून दुसरीकडं चिंचुके आणि अर्जुन चोरून गप्प होतात बोलायचं. तेव्हा आर्या तिच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चिंचुके बोलतो की अहो साहेब आपणच का आपल्या पोलीस स्टेशनमध्ये चोरासारखं बोलायचं. त्यावर अर्जुन म्हणतो की चोरासारखं नाही, पण तुला किती वेळा सांगितलंय चिंचुके, आर्यासमोर आप्पीचा विषय नको काढत जाऊस. त्यावर चिंचुके म्हणतो की आता त्यात काय वाईट आहे, हे कधी ना कधी काढावंच लागणार आहे आणि तुम्ही असं किती दिवस लपवून ठेवणार आहे. अर्जुन म्हणतो की चिंचुके तिला आवडत नाही आप्पीविषयी बोलणं. चिंचुके म्हणतो मग तुम्हाला कधी कळणार की आप्पीपासून तुम्ही लांब कधी राहणार, असं बोलत असतो. आर्या मागून येते आणि म्हणते मी आले तर चालणार आहे का. अर्जुन म्हणतो अगं ये ना आर्या ये, आणि त्यांचं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन चालू होतं. पुढे आप्पीसुद्धा तिच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गायतोंडे तिथेच असतात. गायतोंडे गेल्यानंतर ते दोघं बोलत असतात. गायतोंडे म्हणतात की मॅडम तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळी चमक दिसते, तुम्ही अर्जुनदाजींसोबत राहायला लागल्यापासून खूप खुश दिसताय. साहेब आणि तुम्ही एकत्र असला ना की वातावरण पण खूप छान असतं. आप्पी हसायला लागते आणि म्हणते की पण तेच तर आता पुढे होणं काही शक्य नाही. गायतोंडे आप्पीला समजवत असतात की तुम्ही तुमच्या नात्याला अजून एक चान्स द्या ना मॅडम. आप्पी म्हणते की गायतोंडे हेच तर मी करू शकत नाही ना, त्याने काहीसुद्धा उपयोग होणार नाही. अर्जुनला ते माझ्या भावनाच कळत नाही आहेत. गायतोंडे म्हणतात की भावना कळण्यासाठी तुम्ही दोघांनी सेपरेट वेगळं कुठेतरी राहिलं पाहिजे, बाहेर फिरायला गेलं पाहिजे. मी काय सांगतो मॅडम, मी एक सजेशन देऊ का, तुम्ही अर्जुनदादा आणि अमोल तिघेच कुठेतरी फिरायला जाणार, त्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा सुद्धा अडथळा येणार नाही. आप्पी म्हणते की अहो पण मी तयार होऊन काय उपयोग, त्याने सुद्धा तयार झालं पाहिजे ना. गायतोंडे बोलतात की अमोलसाठी होणारच की होते तयार. असं म्हणून आप्पी आणि गायतोंडे आपल्या विषयाबद्दल बोलत असतात आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.